आज मी माझ्या फ्रेंडसोबत नाही तर गौरीच्या फ्रेंडसोबत फिरायला चालले. त्या दोघी खायला जाणार होत्या म्हणजे कॅफेमध्ये. मग मी म्हटलं की खायलाच चाललंय तर मी पण येते तुमच्यासोबत. मग त्यांच्यासोबत गेले. जाताना थोडंसं पहिल्यांदा रिक्षाने गेलो, पुन्हा चालत गेल्यानंतर आम्ही कॅफेमध्ये पोहोचलो. कॅफे खूप सुंदर होता. पहिल्यांदा बघितलं की स्टार्टरमध्ये काय काय आहे. थोड्या गोष्टी संपल्या होत्या कारण आम्ही अशा टायमिंगला गेलो होतो की सकाळ पण नव्हती संध्याकाळ पण नव्हती. जेवढं होतं त्यामधलंच घेतलं. ही गौरीची फ्रेंड युगंधरा आहे. पहिल्यांदा सँडविच वगैरे घेतलं. मी घेते तोपर्यंत गौरी खायलाही बसली होती, पण आम्ही स्टार्ट केलं खायला. आम्ही खात होतो तोपर्यंत आणखी नवीन नवीन गोष्टी होत्या, जसं की फ्रेंच फ्राईज वगैरे. मग ते पण घेतलं, ते खायला घेतलं. गौरीनं तर भरपूर जास्त खाल्लं कारण तिचं म्हणणं असं होतं की आपण पैसे देऊन अनलिमिटेड खातोय ना, तर आपण एकदम पैशाचा पूर्ण युटिलाइज करूया, वापर करूया आणि होईल तेवढं जास्तीत जास्त खाऊया. मी तर जास्त नाही खाल्लं कारण मला जाई नसते. एवढंच नव्हतं तर आणखीन मेन जो पिझ्झा आहे ना तो पण येणारच होता. खूप जास्त खाल्लं त्यानंतर लक्षात आलं अगं पिझ्झा पण आहे ना, मग थोडीशी जागा ठेवूया पिझ्झासाठी. मग सगळ्यात पहिल्यांदा मला गार्लिक ब्रेड आलं, त्याची पण चव चांगलीच होती. त्यानंतर एक पिझ्झा आला, दुसरा पिझ्झा आला, तिसरा पिझ्झा आला, असं 3 फ्लेवर्सचे होते. आणि मग सगळ्यात शेवटी आम्ही व्हॅनिलाचं आईस्क्रीम खाल्लं. आणि सगळ्यात मेन म्हणजे आम्ही कशासाठी आलतो म्हणजे फोटोज वगैरे काढायसाठी. ते काढले आणि त्यानंतर मग ट्रिप्सी करून आम्ही घरी निघालो की बाय.